तर स्वागत आहे मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या ड्रीम एका गावामध्ये. माझं हे ड्रीम गाव होतं अंजर्ले. हे आहे तर ह्या मंदिरामध्ये यायचं मी अजूनपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं. तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या महाराष्ट्रातल्या एक अशी लाईट हाऊस जी पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. हिचं काम काय असतं तुम्हाला माहिती आहे का? तर ड्रोनची फायबरची बॅग आहे. तर ह्याच्यावरती मी थोडं अलगद फिरणार आहे आणि फक्त माझ्यापाशी मिरची पावडर आहे. बघा ही सगळी लाकडं आहेत. बघा ही बघा ही लाकडं आहेत सगळी. किती जास्त भारी मंदिर आहे हे बघा. आणि हे बघितलं नाही बघा, हे बघा एकदम बेकारी म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं पाणी. बरेच जण मला कमेंट करून म्हणत होते की तुम्ही ज्या ॲपमध्ये एडिटिंग करता ना ती ॲपची लिंक किंवा काहीतरी द्या. तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ह्या पूर आलेल्या नदीमध्ये. सध्या का आता ह्यातमध्ये मी पावणार आहे म्हणजे आंघोळ करणार आहे. हाताला लागलं ही बघा, इथं लागलं नंतर गुडघ्याला पण लागलं. मी आत्ता बघितलं गुडघ्याला लागलेलं मला. ठीक आहे ही बघा. आलं एक दादा आलं. हे बघा ते कोण दादा आलं. चला त्यांच्या हातात कॅमेरा देऊन ऑर्डर घेतो. एंटर. रात्री एकदम भयंकर परिस्थिती, लय भयंकर परिस्थिती. हो वार लय म्हणजे लय भयंकर परिस्थिती. नंतर मला 5 तास टेंटमध्ये पाणी आलं आतमध्ये, सगळं भिजले आतमध्ये. नाही आलं नंतर जाऊन द्या म्हणलं. मी एडिटिंगच्या नादी लागलो होतो, काय करायचं. नंतर ना हे बघा ही टाकलं इकडं, हे आहे का नाही ही टाकलं. ॲक्च्युली पाणी ना ह्याच्या खालून ह्यातनं उडायचं आणि इथं ही पांढरा आहे का ना ह्याच्यावर ह्या पांढरा यायचं आणि हे पांढरं जे आहे का नाही हे पाणी आतमध्ये सोडायचं. एवढी रात्री त्याला भयंकर परिस्थिती झाली का नाही. मला पस्तावा झाला. मी इथं टेंट लावला. माझी एकच म्हणत होतं की मी तुमच्या इथं राहिलं असतं रात्री त्याला लई बसायला असतं, लई बसायला तर रात्री तुमच्या इथं राहिलं असतं. मला हे करत होतो. मला जर पप्पावर ओरडले त्याला बोलते कशाला बोलते इथे ठेवलं ते इकडे हाणायची त्यांना. आणि रात्री त्याला अजून दुसऱ्यांदा कपडे भिजली सगळी. नंतर रात्री त्याला बाहेर आलो मी ही कागद टाकण्यासाठी. दुसऱ्या भिजून गेलो अख्खा काय तुम्हाला सांगा मी. हर हर महादेव मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना. मी MH44 ॲड्रेस स्वागत आहे तुमच्या आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या मी आडी ह्या गावामध्ये आहे आणि आता आपल्याला इथून निघायचं आहे हरनेकल साईडला. कोकण किनारपट्टीने सलग आता आपण निघालो आहे गणपतीपुळेचं दर्शन घेण्यासाठी. ठीक आहे. तर जेवढी बी आधीमध्ये आपल्या गावं लागत आहेत, शेती लागते भाताची, नजारा लागत आहेत, वॉटरफॉल्स लागत आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण दाखवणार आहे. तर आज आपल्याला लगभग दापोलीच्या जवळ पोहोचायचं आहे कारण की आपल्या सायकलचं काम करायचं आहे. सेल्फी स्टिक तुटली, सेल्फी स्टिक नेऊन घ्यायची आहे. तर आपण त्यामुळे निघालेलो आहे. आपल्यासोबत आहेत ह्या गावामधले दादा, ते आपले चांगले सबस्क्रायबर आहेत भारी. तर त्यांना काल रात्री आपल्याला भजी दिली होती बनवून त्यांच्या घरी. तर आता जाताना पण नाश्ता त्यांच्या घरी सोडणार आपला. आणि काल रात्रीच मला ती म्हणत होतं की आमच्या घरी राहायला चला. आपण मी म्हणलं नगं म्हणलं टेंट तिथंच लावला होता. टेंट जी लावला आणि जी रात्रीची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय झालं. ही बघा सगळं, ही बघा इथं पाणी बघा. नशीब ही आहे ना ही सगळं वॉटर ही वॉटरप्रूफ आहे त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही माझं. पण ह्याच्या खाली जी राडा झाला आहे ना ही बघा कसं आहे एकदम बेकारी म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं पाणी. तर ह्यातून माझ्या टेंटला थोडं नॉर्मल फॉल पडलं आहे खालनं, त्यातमधून थोडं पाणी वर येतं आहे आणि ते काही कॉपऱ्यातून पडलं आहे. त्यातून नॉर्मल थोडंसं वर येतं आहे पण ठीक आहे. तर आता ही सगळा सारा मावरू आपण, दात घासू, दादाच्या घरी जाऊ, नाश्ता करू, तिथनं पुढं वर निघू. काल रात्री दादा जेवण केलं का मी? नाही, जेवण पण नाही केलं काल रात्री. मी जाम टेन्शन होतो काल रात्री कारण की मला एडिटिंग करायची होती. टेंट आवरतो आणि नंतर गावात ह्यांच्या घरी जातो, चहा पाणी करतो, नाश्ता करतो आणि नंतर आपण पुढं निघूया. कोकण किनारपट्टीनंच गेलं सोपं पडेल ना? ठीक आहे चालेल. तर कोकण किनारपट्टीनंच आपण पुढं जाऊया. चला. टेंट काढून झालं आहे मंडळी आणि आपल्या गावातली इथल्या आपले सबस्क्रायबर सगळे आलेले आहेत आता
सकाळ सकाळ गोळा झाली. कसे रात्री कशी झोप लागली? चांगली झोप लागली ना? माझी झोप आराम झाली सगळी. काय सांगू तुम्हाला. चला जाऊ द्या. सगळा टेंट काढलेला आहे. आता सगळं नुसतं सामान सगळं सायकलीवर टाकतो आणि नंतर पुढल्या घरी जाऊन नाश्ता करतो, ब्रश करतो आणि मग पुढे निघतो. इकडे हे का सगळे कपड्याचा ढिगारा लागला आहे. इथंच पडलो काल रात्री घसरून आपटलो सट करून जामा. हां दिवसा पण भेटणार. काय सांगू तुम्हाला, एक नंबर. विसरूच नका तुम्ही झोपीचं. एवढी भारी झोप लागली. लयच भारी झोप लागली. ही सायकल सगळी बघा फुल लोड झालेली आहे. मस्त मध्ये पॅकिंग करून टाकलेली आहे. ही तर आहे ना सगळी जेवढी बोली कपडे आहेत ना ह्याच्या आतमध्ये ठेवली तुम्ही. तर सगळी गावातली मंडळी आली आहे. नमस्कार. ही 2 गोष्टी चार्जिंग होणं माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळं झालं चार्जिंगला, टेन्शन नाही. आता नाश्ता करून पुढून निघायचं आपल्याला. काय ऑर्डर रुपये हिरवं कसं दिसतंय बघितलं का? तर 3 बॅटऱ्या फुल चार्जिंग केला. ह्यांच्या इथे इन्व्हर्टर या रात्रीच्या लावल्या होत्या. आता सगळ्या गोष्टी फुल आहेत त्या माझ्या. हर हर महादेव. आयम बाबाईच्या नावानं चांग भले. सकाळ सकाळ आपल्या मस्त अशी राईडला सुरुवात झालेली आहे. हा प्रवास आजचा आपला दापोलीच्या दिशेने निघालेला आहे. आज माहीत नाही दापोलीला पोहोचेल का नाही, कारण की इथनं 33 किलोमीटर आहे दापोली. काहीतरी नेटवर्क नाही सकाळ सकाळ जिओला पण इकडे. आज मैं ऊपर टननन आसमान नीचे टननन. आज मैं ऊपर आसमान नीचे. समोरल्या साईडला खूप जास्त मोठा समुद्र आहे. त्या समुद्राच्या किनारपट्टीनं आता आपण हार्नेच्या दिशेने निघालो आहे. हार्ने ठीक आहे. तर चला आता हार्नेकडे जाऊ. मी किती दिवस झाले मी पनीरची भाजी नाही खाल्ली. किती दिवस झाले. मला खावं वाटते पनीरची भाजी. भेट नाही इकडे कुठं. ह्या इथं एका काकांची सायकल होती. ही खूप भारी कंपनीची आहे. ठीक आहे. कुठली सायकल आहे आपली? ट्यूबची आहे ना? आपली ट्यूब आहे. ट्यूबची सायकल आहे ही. आणि हे जेव्हा मी थोडा मला सायकल घ्यायचा माझा प्लॅन चालला तर मी सायकल चेकिंग करायला गेलो. सायकल खूप जास्त भारी चालते पण ॲक्च्युली ही बघा इथं ना मी रोलिंग स्टॉपही करत गेलो इथनं उतारावनं. आणि 2-3 वेळा चांगली झाली पण उतारावनं जरा थोडं जास्तच माझ्याकडून पंप झाली बॉडी. आणि त्यामुळे हो काही लागलं इथं थोडं मला. नो प्रॉब्लेम. एवढं तेवढं तर होत राहत असतं. माझ्यापाशी मेडिकल किट आहे. मी थोडं मेडिकल किट लावतो ह्याला. एवढ्याला काय नाही होत. सायकलला तुमच्या काय झालं तर नाही ना? नाही काही नाही मला असं काही नाही. तर मंडळी तेव्हा तिथं तुम्ही समोरची लाईट हाऊस बघितलं किती मोठी आहे. तेव्हा तिकडे पुढे एक लाईट हाऊस आहे. चला तिथे जाऊया आणि त्या लाईट हाऊसमध्ये जर जाता आलं तर मस्त जाऊया. पण मंडळी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? मला काल रात्रीच्या धरणं 2दा लागलं या. आणि मला असं लागत नाही कधी, पण हे काल रात्रीच्या धरणं मला 2दा लागले. मी 2दा पडलो काल रात्रीच्या धरणं. कशामुळं असं होत असेल बरं? पाठीमागच्या व्हिडिओला कमेंट आलं आहे की बॅकग्राऊंड म्युझिक चेंज करा. तर ठीक आहे, बॅकग्राऊंड म्युझिक चेंज करून टाकलेलं आहे सध्याला. कसं वाटतं हा म्युझिक मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या पूर आलेल्या नदीमध्ये. सध्या आता ह्यातमध्ये मी पावणार आहे म्हणजे आंघोळ करणार आहे. हाताला लागलं ही बघा, इथं लागलं या. नंतर गुडघ्याला पण लागलं. मी आत्ता बघितलं गुडघ्याला लागलेलं मला. ठीक आहे, ही बघा बघा. आई शपथ. ही बघा बघा, गुडघ्याला पण थोडं लागलेलं आहे. नंतर ना काल रात्री लागलं हे बघा इथं हे बघा. काल रात्री इथं लागलं आहे, आज इथं लागलं आहे, इथं लागलं आहे. मला माहीत नाही, मला लहानपणी लागलेलं आहे त्याच्यावरती आता लागलं आहे. हा कुठल्या गोष्टीचा संकेत आहे का काय आहे? आय डोंट नो. जेट आय इन जिन किल अँड फॉर जिन पविंग. लेट्स गो. ही जी जीवन जगतोय ना मी, ही जीवन मला म्हातारापणामध्ये लय आठवणार नाही. लय आठवणार, लय म्हणजे लय एवढं आठवणार का नाही. अरे मी जीवन जगलोय रे, जगलोय मी जीवन. म्हणजे विचार करा ना, म्हणजे
घरात आंघोळ करणं आणि नैसर्गिकमध्ये आंघोळ करणं, रोज नैसर्गिकमध्ये राहणं, अहो आपल्यासारखं म्हणजे जी जीवन जी मी जगतोय ना, मला वाटत नाही कोणाचं जगत असेल म्हणून, पण मी जगतो या. वा काय भारी वाटतंय राव, मस्त एकदम. वा चला लाईट हाऊसकडे जायचं या. एक लाईट हाऊस आहे पुढे, लाईट हाऊस दाखवत चला. असं वाटतंय ना की ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आलोय असं वाटायला लागलंय ह्या झाडांना बघून. ती कोरपड एक झाड, ती कोरपड 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 कशी असती, पण हे वाटतं ही मोठी कोरपड आहे एकदम अशी वाटतंय. तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या महाराष्ट्रातल्या एक अशी लाईट हाऊस जी पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट आहे. हिचं काम काय असतंय तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो. ही जी लाईट हाऊस आहे का नाही, जी अरबी समुद्रामध्ये जी मोठे मोठे जहाज चालतात का नाही, म्हणजे जी देशातून माल पुरवठा करतात इकडं तिकडं, तर ही त्यांना सिग्नल देतं की इकडे येऊ नका, पुढे जावा, रस्ता दाखवायचं काम ती ही करतं. ठीक आहे, चला आज तुम्हाला हे ना एकदम मस्त असा ना जगोभावना फ्लाय करून दाखवतो तुम्हाला. ह्या कसा दिसतोय, चला ट्राय करा सीन. गावाची कुण्या नावाची कुण्या गाजाची तू ग राणी ग, आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी ग साजनी, कुण्या राजाची तू ग राणी ग, आली ठुमकत भू भू भू. मंडळी काय दिसतंय ना हो, म्हणजे असं स्वर्गात आले का वाटतंय. आणि मी एकटाच एकांत, किती भारी वाटतं या. म्हणजे जी सुख आहे ना, सुख हे खरं मी घेतो या. तर स्वागत आहे मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या ड्रीम एका गावामध्ये. माझं हे ड्रीम गाव होतं अंजर्ले. हे आहे तर ह्या मंदिरामध्ये यायचं मी अजूनपर्यंत कोणालाच सांगितलं होतं, कारण की सांगितल्यानंतर ती पूर्ण होत नाही, आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळं हे अंजर्लेमधलं दुर्गादेवीचं एक असं मंदिर आहे, हे खूप जास्त जुनं मंदिर आहे. हे जे तुम्ही जर ह्याची बनावट बघितली ना, तर तुम्ही पूर्णपणे म्हणताल हे किती जास्त जुनं मंदिर आहे, हे खूप जास्त जुनं मंदिर आहे. आणि माझं ड्रीम होतं हे आहे ते यायचं. एक 2 ते 2.5 महिन्यापूर्वी प्लॅन केला होता की अंजर्लेमध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळेस हे आहे ते यायचं. तर हे ते मंदिर आहे. आणि ह्याच्या साईडला एक विहीर आहे, मी भरपूर व्हिडिओमध्ये बघितली विहीर, ती तुम्हाला दाखवतो चला. मी सायकल इकडे उभा केलेली आहे, हेल्मेट काय मी घातलेलं नाही बरं का, दाखवतो तुम्हाला. विहीर दाखवतो या बघा, ही बघा मासं, ह्या बघा. ही बघा इकडं किती जुनं जुनं घर आहे. ही बघा ही विहीर तर खूप जास्त जुनी, म्हणजे खूप जास्त जुनी विहीर आहे. ठीक आहे ना, इथं आलेलो आहे मी. वा हे मंदिर आहे ते, पण आपण सायकल इकडल्या साईडनं जाऊ वरती आतमध्ये. आता ना मी 1 तासभर ह्या मंदिरामध्ये एडिटिंग करत बसणार नाही स्वतः. किती शांती इथं, किती शांती. मंडळी ज्यावेळेस तुम्ही कोकणामध्ये मंदिरात फिरसाल ना, त्यावेळेस तुम्ही त्या मंदिराचा पूर्णपणे काय म्हणतात तुम्ही एक हिस्सा होऊन जाता. ही नुसती मंदिरं नाही ती, ही एक
हे पूर्ण लाकूड आहे आणि लाकडाला काय कलाकारी केली यांना म्हणजे दाखवतो तुम्ही मला एकदम. हे बघा हे ना ही प्रॉपर ही सगळी लाकडं आहेत बघा, ही सगळी लाकडं आहेत बघा, ही बघा ही लाकडं आहेत सगळी. किती जास्त भारी मंदिर आहे हे बघा. आणि हे बघितलं नाही बघा एकदम हे आताच्या मंदिरामध्ये तुम्हाला हे गोष्टी बघायला भेटणार नाही. ते असं फोटो सगळीकडे. आता हे बघा हे सगळ्या देवांचा फोटो लावला तिथं. हे बघा बघा सगळ्या देवांचा फोटो त्या सगळ्या देवांचा फोटो बघा. किती भारी मंदिर आहे. अंजर्लेमधलं मंदिर आहे, अंजर्लेमधलं. मित्रांनो बरेच जण मला कमेंट करून म्हटले होते की तुम्ही ज्या ॲपमध्ये एडिटिंग करता ना ती ॲपची लिंक किंवा काहीतरी द्या. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही व्हिडिओ मेकर म्हणून सर्च करा. तिथं व्हिडिओ मेकरचा एक असा स्क्रीनशॉटमध्ये येतोय वरती असं काहीतरी ॲप आहे. जसं तुम्हाला हा कोपऱ्यातला लोगो दिला का नाही, हा कोपऱ्यामध्ये एक लोगो आहे. 2017पासून मी हीच ॲप वापरतोय, तर तुम्ही तो वापरायला चालू करा. खूप जास्त एक नंबर ॲप आहे. ठीक आहे, तर चला मी थोडी एडिटिंग राहिली ती एडिटिंग करतो आधी. मंडळी या गरमागरम वडापाव खाण्यासाठी. सध्याला काय झालं ना, मी इथं बसलो होतो, मला प्रचंड भूक लागली होती. 2 सबस्क्रायबर भाव आले आपले. ते म्हणले इथं पुढं वडापाव भेटतो. त्यांना पैसे दिले, त्यांना म्हणले मला वडापाव घेऊन ये आधी. तर वडापाव खातो, जरा थोडं बरं वाटेल. थोडी नॉर्मल एडिटिंग करून घेतो. नेटवर्क पण नाही, मला तर माहिती पण नाही व्हिडिओ केव्हा जाणार नाही, पण एडिटिंग करणं आपलं काम आहे, आपण ते केलं पाहिजे. बरोबर आहे ना. त्यामुळं वा वा एकदम मस्त ताजा ताजा वडापाव आहे बघा. एकदम गरमागरम आहे, भारी वाटला आता लय मला. हा हा निघायची वेळ झाली आपली. एडिटिंग ही करून झाली. या देवीच्या पाया पडलो. चला आता पुढल्या प्रवासाला सुरुवात. वा काय जुने घर आहे ते. अंजर्लीमध्ये तुम्हाला एवढी जास्त जुनी घरं बघायला भेटणार ना जर आला इकडे कधी तर. खूप जास्त जुनी घरं आहेत, खूप जास्त. बापरे किती मोठं आंब्याचं झाड पडलं आहे. ओ हो 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 घरावरच पडलं डायरेक्ट. शपथ काय चढ लागलाय. आणि ही सायकलचं हँडल ही बघा किती जास्त मोठा चढ लागलाय आज. आणि जायचं आहे बघ ह्या इथं पुढं. आता मेन रोड येतो, या मेन रोड येतो म्हणते. मेन रस्त्याला इकडे वाहन नसते ती, मी बघितलेलं आहे वेळा. आणि आता ह्या रस्त्यावरनं सरळ आता वर जायचं आहे. ह्या इथं बघा एक मेन रोड आहे, तर त्या मेन रोडवरती आता आपल्याला निघायचं आहे. चला फायनली मेन रोडला लागलो आहे. हा तर मंडळी आता मी हारनेपाशी आहे. हारणे गावामध्ये आपण वळायला लागलो या. आणि एक दादा मला भेटलेला आहे. तर मी दादाला म्हणलं की यार मला 5G नेटवर्क पाहिजे. म्हणलं मला एक व्लॉग अपलोड करायचा आहे. दादा म्हणला माझ्याकडे आहे म्हणला वायफाय. दादा म्हणला चला तिथं वायफाय. तर आता निघालो दादाच्या इथं. तर जाऊ दादाच्या इथं आणि अपलोड करूया. चला. अरे वा काय सीन दिसतोय रे, मस्त एकदम. वाव आयो उतार लागला की रे. पाय घासला नाहीला जाई पाय घातला. हो या हा हा वा टेंट लावायला काय मस्त जागा आहे यार इथे. पण मेन प्रॉब्लेम तर तो एकच आहे. तो काय माहिती आहे का, की इथं वारं खूप जास्त वेगानं असते. माझा टेंट फाटून जात असते. नजारा आहे. अरे 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 यार किती मस्त रोड आहे मित्रांनो. मंडळी रोड बघितला कसला आहे ती. हे बघा असा डोंगर आहे आणि ह्या डोंगराने एक छोटा रस्ता आहे. साईडनं छोटे मोठे डोंगर आहेत. समोर समुद्र आहे आणि समोर गाव आहे. किती सुंदर नजारा आहे ना. वेलकम टू हारणे. आता 5 पंढरीमध्ये आहे आणि सलग नाही ह्या इथं माझं खूप जास्त भारी काम झालं. जे आपल्याला मागाशी आपला जे दादा भेटला होता का नाही, त्या दादानं ह्या गावात आणलं आणि ह्या इथे एका दुकानावरती मला वायफाय दिलं.
वायफाय खूप जास्त स्पीडमध्ये चाललं. तर मी 2-3 व्हिडिओ अपलोड लावले, काही व्हिडिओ शेड्यूल करून ठेवले, काही रील्स अपलोड करून टाकल्या आणि आता लागताना थोडं बरं वाटतं जीवाला माझ्या. तर मग तोवरच थांबवस तर काय, एक बॅटरी थोडी नॉर्मल उतरली होती, ह्याला चार्जिंग केली, त्यानंतर ना अजून काय RC चार्जिंग केला जिगोभाऊचा. आता फुल रेडी, पुढल्या गावात जाऊन मस्त आता टेंट लावून कॅम्पिंग करूया आणि बघू काय होतं आज रात्रीच्याला. मग उद्या सकाळच्याला जर मग आज रात्री फुल एडिटिंग झाली तर उद्या सकाळ मस्त इथे येऊन मग अजून नंतर ना आपला दुसरा व्हिडिओ अजून अपलोड लावायचा आहे. डेली ब्लॉग असल्यामुळे खूप मुश्किल लागते करायला. जर कुणाला राऊटरबद्दल माहिती झालं ना तर राऊटरबद्दल मला सांगा की जी राऊटर असतो एवढं त्याला फुल 5G नेटवर्क कुठे पण पकडतं, त्याबद्दल कुणाला माहिती असेल सांगा, कारण की तो कोकणामध्ये चालेल का मला कमेंटमध्ये सांगा, मी कमेंटची वाट बघतोय. जर कोणाला माहिती असेल राऊटरबद्दल, जिओचा असो, BSNLचा असो, कायचा असो, मला सांगा. मला घ्यायचा आहे राऊटर. प्रत्येक ठिकाणं वायफाय भेटणं मुश्किल आहे. तर त्या ठिकाणी जर राऊटर असेल तर त्यानं जर मला सिम कार्ड टाकून जर वायफाय 5G भेटलं तर माझ्यासाठी खूप जास्त भारी गोष्ट होऊ शकते. तर मला कमेंट करून सांगा जर कोणाला काय माहिती असेल तर चला जाऊया. आपल्या संग ती दादा कॅमेऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळानं. आधी मी आता हे आवरतो आणि पुढे निघतो. इकडे चालू आहे, तुमच्याकडे चालू या. बघतो ब्लॉग तुमचा. धन्यवाद भावा, धन्यवाद. आता इथून पुढे चाललो आहे, याला दापोलीला चाललो आहे आता. मंडळी, आजचा मुक्काम आपला टेंटमध्ये होणार नाही आहे. आज आपण होमस्टेमध्ये राहणार आहे, ती पण फक्त 500 रुपयामध्ये. ठीक आहे. काका म्हणले आम्ही 1500च्या खाली कोणाला देत नाही आहे, आम्ही तुम्हाला देतो. काकाला सांगितलं, म्हणलं मला लागलं आहे, म्हणलं हाताला दुखतं आहे, म्हणलं टेंट लावणार, म्हणलं रात्री पाऊस येणार ते भिजणार, नंतर ना मी बाहेर निघणार अजून भिजणार, हे दुखणार. त्यामुळं आणि मला माहिती आहे तुम्हाला पण माझी कॅम्पिंग बघायला आवडते, पण अपघात झालेली बघायला तुम्हालाही आवडत नाही, मला चांगलं माहिती आहे. हे बघा, हे जे लागलं आहे का नाही, हे दुखतं या गुडघ्याला पण लागले दोन्ही, ती पण दुखतं आहे. ठीक आहे. हे तर नेटवर्क पण चांगलं येतं आहे, ब्लॉग पण अपलोड होऊन जाईल. तर त्यामुळे आजचा मुक्काम मी आहे तिथं करतो. हारण्याच्या बाहेरला साईडला आहे मी सध्याला, एक बीच असतं एकदम मस्तमध्ये. तर आजचा मुक्काम आपण ह्या होमस्टेला करणार नाही. तर चला आतमध्ये जाऊ, सायकल लावू, गरम पाणी आंघोळ करूया, फ्रेश होतो भाऊ. आधी मी लय घाण झालो आहे मी. चला जाऊ आतमध्ये. आणि तुम्हाला मी आज कॅम्पिंग दाखवू शकत नाही, त्यामुळं सॉरी. चला, असं पण लय काय नाही आहे, तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये रूम कशी आहेत. चला. तिथंच लागलं जिथं लागलं माझ्या पायाला. आलो सायकल घेऊन. देव असतोय पाठीशी मित्रांनो, लक्षात राहून द्या कधी पण. दिस इज द माय रूम. असं द्यावं एक दिवशी भाऊ, असा दिवस येईल ना आयुष्यामध्ये माझ्या पण, जिथं मी रोज 5 स्टार रूममध्ये राहीन. मी माझ्या हेलिकॉप्टरमधून उतरन. स्वप्न बघायला काय अडचण नाही, स्वप्न मोठं बघायची. हां, स्वप्न भाऊ, माझी स्वप्न लय मोठी होती मित्रांनो. ओके. ही बघा, ही अशी काहीतरी आपली छोटीशी रूम आहे, जिथं ही बघा, ही आहे बेड, असा काहीतरी बेड कसा बी असू द्या, पण बरं आहे आजचे दिवस, म्हणजे आज राहण्यासाठी ठीक आहे. समोरल्या साईडला था ठीक आहे. आता मी आंघोळ करतो. यूट्यूबला तुम्हा सर्वांचं खूप जास्त प्रेम भेटते, असंच प्रेम राहून द्या कायमपर्यंत. चला आता फ्रेश. गरम पाणी मागवलं आहे पिण्यासाठी थोडं. काल रात्री पावसामध्ये पडलो होतो मी, ती सगळी कपडे धुवायला टाकली. त्या कपडे धुवून घेतो फ्रेशमध्ये. आणि धुवायला तर काय निर्माण आहे माझ्यापाशी, जाऊन आणायला पण काही वेळ नाही माझ्यापाशी, दुकान लांब आहे इथून. तर बाहेर खुर्च्या आहे, त्या खुर्च्या इथं टाकतो, कपडे पाण्यातनं काढतो आणि ह्या इथं सुका टाकतो, कारण की पंखा पण आहे. लाईट कवा जाईल काय सांगता येत नाही, पण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मी आज रूम घेऊ शकलो. ठीक आहे. असंच प्रेम तुम्हा सर्वांचं राहून द्या माझ्यावरती. आणि आज राहिलो रूममध्ये. आता एडिटिंग करायची, आज हा दिवसभराचा डाटा घ्यायचा आहे फोनमध्ये, एडिटिंग करायची या. उद्या सकाळी लवकर उठून पुढल्या प्रवासाला दापोलीकडे जायचं या. तर दापोलीमधल्या भावांना तुमचा गणेश भाऊ उद्याच्याला 12-1 वाजेपर्यंत दापोलीमध्ये येऊन जाईल. तर दापोलीमधल्यांनो तुमचा गणेश भाऊ उद्याच्याला येतो या. भेटूया सर्वांना उद्याच्याला सायकल दुकानावर. तर मंडळी, फायनली मला वाटलं पण नव्हतं की मी आज भेळ बनवणार आहे. मला म्हणजे डोक्यात कल्पनाही नव्हती की आज मी भेळ बनवेल म्हणून. ॲक्च्युली काय झालं ना, मला भूक लागली होती. मी एका सबस्क्रायबर भावाला फोन केला आपल्या. ठीक आहे. आणि सबस्क्रायबर भावाला काय म्हटलं माहिती आहे का, भाऊ म्हणलं यार मला मंचुरियन खाऊ वाटतात, म्हटलं मला मंचुरियन खायचे आहेत. तर ती मला घेण्यासाठी आला. नंतरनं गेलो, सगळी दुकानं बंद झाली होती. त्यानंतरनं माझ्या डोक्यात एक टूप पेटली, म्हणलं भेळ करू आज. म्हणलं सामान सगळं घेतलेलं या, आता फक्त चिरायचं वांग झालं, फक्त चिरायचं आणि मीठ नाही माझ्यापाशी. ठीक आहे. तर याला चिरायचं आहे, चिरायचं कशा ही मला प्रश्न पडलेला आहे मोठा.
तर बघू आता भेळ करायची काही पण करून एकदम मस्तमध्ये ठीक आहे ना. सगळं सामान आणलं आहे एकदम भारी सामान आणलेलं आहे. भेळ करतो लगभग बऱ्याच दिवसातनं भेळ खाणार आहे आज मी एकदम मस्तमध्ये. चला तर मी काय केलं आहे ना आपली ड्रोनची बॅग आहे तर ड्रोनची फायबरची बॅग आहे तर ह्याच्यावरती मी थोडं अलगद फिरणार आहे आणि फक्त माझ्यापाशी मिरची पावडर आहे. मीठ काय माझ्यापाशी अजिबात नाही आणि नाही मीठ आता तर काय नाही इलाज आहे माझा. चिरतो मस्त भेळ करतो. खूप भूक लागलेली मला. मस्त भेळ करतो. हा फरसाण आणलेला आहे ठीक आहे एकदम मस्तमध्ये. समोर लाईव्ह पण चालू या आणि सध्याला का आता भेळ बनवण्यासाठी मला कापायचं आहे पण ड्रोनच्या बॅगेवरती. माझ्यापाशी कापायला इथं काहीच नाही तर त्यामुळे मी ड्रोनच्या बॅगेवरती कांदा कापून घेणार आहे. चला कांदा कापूया ड्रोनच्या बॅगेवरती आता सध्याला. मस्त. तर मंडळी कांदा टोमॅटो एकदम मस्त कापून घेतलेले. आता वेळ आली फक्त ही गाजर कापायची आणि हे बघा कांदा ह्या पिशवीत टाकलेला आहे. चला आता ह्याला पण मी आधी मस्त आता बारीक चिरून घेतो गाजराला. अरे एवढी सगळी भेळ मला खायला येईल का पण एकट्याला एवढी सगळी भेळ. लिंबू खूप जास्त अब्दा करून फायनली भेळ तयार झाली आपली. आणि भेळ एवढी भारी झाली का नाही सांगू शकत नाही. ही बघा भेळ फायनली आपली भेळ तयार करून झाली पूर्णपणे. खाऊ दे आता. वा भेळ खाऊन झाली या. स्लिपिंग बॅग टाकली वाळायला. सगळी कपडे धुवून वाळाय बी टाकलेली ती बघा. आता ही माहीत नाही आता वाळते का नाही रात्रीच्याला पंख्याच्या हवेन रात्रभर. उद्याला निघायचं आहे दापोलीला. तर उद्या दापोलीमध्ये लगभग 12-1 वाजेपर्यंत दापोलीमध्ये पोहोचतो सायकलचं काम करण्यासाठी. तर दापोलीमधनं नंतर मी लाडघरमधून खाली उतरून वेळणेश्वरकडे निघणार आहे पुढे आणि तिथून गणपतीपुळेकडे निघणार आहे पुढे. कसा वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक शेअरला करू नका. सबस्क्राईब भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.